भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती। भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी महात्मा गांधीजींनी अनेक वेळा उपोषण देखील केले। उपोषण करत असताना सुद्धा ते बऱ्यापैकी तंदुरुस्त आणि निरोगी होते। म्हातारपणात देखील महात्मा गांधींना कोणतेही आजार नसल्याचे दाखले दिले जातात। या सर्व गोष्टींमागे कारण आहे त्यांचा डाएट प्लॅन। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग महात्मा गांधीजी यांच्या डाएट प्लॅन विषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। महात्मा गांधी आपल्या दिवसाची सुरुवात लिंबू पाणी पिऊन करायचे। गांधीजींच्या फिटनेसमधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळेत झोपणे आणि वेळेत उठणे। गांधीजी सकाळी 4 वाजता उठायचे आणि रात्री 9 वाजता झोपायचे। गांधीजी सकाळी 7 वाजता नाश्ता करायचे। त्यांच्या खाण्यात आलं, लसूण, कांदे यांचा वापर नसायचा। असे सांगितले जाते की गांधीजी साखर आणि मीठ फार कमी प्रमाणात खायचे। त्यांच्या जेवणात घरचे अन्न, फळे आणि भाज्या यांचा समावेश होता। गांधीजी सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता जेवण करायचे। गांधीजी बरेच उपवास करायचे, ज्यामुळे त्यांचे शरीर जास्त ऍक्टिव्ह असायचे। इतरांच्या तुलनेत ते न थकता त्यांचे काम पूर्ण करायचे। गांधीजी नाश्त्यापूर्वी रोज 4 ते 5 किलोमीटर चालायचे। सकाळी 8 ते 10 वाजता उन्हात बसून बॉडी मसाज करायचे। त्यांच्या आहारात ड्रायफ्रूट हे आवर्जून असत। महात्मा गांधी नेहमी देश आणि विदेशातील फूड डाएट एक्सपर्ट सोबत पत्रव्यवहार करून योग्य डाएट प्लॅनची माहिती घेत असत। असा गांधीजींचा डाएट प्लॅन आपण जर फॉलो केला तर आपण निरोगी राहू शकतो।